आज होणार होतं आपल्या इथं गणपती बाप्पाचं आगमन, त्यामुळे मी आणि आमचं मंडळ पोहोचलो होतो आपल्या चिखलीमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आणायसाठी। आम्ही पहिलेच उशिरा पोहोचलो होतो, त्यामुळे 70 ते 75% मूर्त्या बुक झाल्या होत्या। त्यातल्या त्यात गर्दी पण एवढी होती की आम्हाला चालायला पण जागा राहिली नव्हती। तर नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा शुभम सोळंकी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन झकास ब्लॉग मध्ये। उद्या आपल्या इथं गणपती बाप्पा येणार होते, त्यामुळे आदल्या दिवशी बाहुबली सारखा टेबल आपल्या खांद्यावर उचलून आणला, हिरो सारखा दुपट्टा गळ्यात टाकून मंडप पण बांधून घेतला आणि आपल्या मंदिरावरचा झेंडा पण जुना झाला होता, त्यामुळे स्पायडरमॅन सारखा आपल्या मंदिरावर चढून झेंडा पण बदलून घेतला। तसे सगळेच काम जमते म्हणा आपल्याला। आता एवढं सगळं केलं म्हणलं डेकोरेशन तर करावंच लागत ना, त्यामुळे संध्याकाळच्या परी आमच्या मंडळाच्या अध्यक्ष सोबत आम्ही सगळे पोहोचलो चिखलीमध्ये डेकोरेशनचं सामान घ्यायसाठी आणि जवळपास 2.5-3 तास झांबल झुमल केल्यानंतर 2.5-3 हजाराचं डेकोरेशनचं सामान घेऊन आम्ही घरी पोहोचलो। आता इकडे तर सगळे काम आवरले होते, फक्त गणपती बाप्पाची मूर्ती आणायची राहिली होती। त्यामुळे दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता मी पोहोचलो आमच्या मंडळासोबत बैल जोडी जवळ गणपती बाप्पाची मूर्ती आणायसाठी। आम्हाला यायला उशीर झाला होता, त्यामुळे 70 ते 75% मूर्त्या बुक झाल्या होत्या आणि त्यातल्या त्यात गर्दी पण एवढी होती की चालायला पण जागा राहिली नव्हती। बुलढाण्याहून फक्त चिखलीमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायसाठी आपलं सुंदर घ्यायचं मंडळीत गेलो होतं। चला त्यातले काही नमुने तुम्हाला दाखवतो। बाबा टिल्लू सोबत गुलुगुलू केल्यानंतर जवळपास 4-5 तास सगळे दुकानं हिंडल्यानंतर आमच्या मंडळानं शेवटी एका गणपती बाप्पाच्या मूर्तीची निवड करून घेतली आणि त्यानंतर 120च्या स्पीडनं गणपती बाप्पा घरी आणले, 200च्या स्पीडनं त्याची पूजापाती केली आणि 300 स्पीडनं आरती वगैरे घेऊन गणपती बाप्पा विराजमान करून दिले। आमचे जय श्री महाकाल मित्र मंडळाचे गणेश बाप्पा विराजमान झाले। तुमच्या मंडळाचं नाव कमेंट मध्ये नक्की कमेंट करा। तर आजच्यासाठी एवढंच मंडळी, भेटू आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग सोबत। तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो नक्की करून घ्या।